भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय भवानी जय शिवाजी। या ठिकाणी जिल्ह्याचा मेळावा उपस्थित झाले जोश चैतन्य निर्माण करणारा मेळावा ठरेल असं मी गृहीत धरतो। आम्ही आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा आपले जिल्ह्याचे साहेब श्री अक्षय भाऊ श्रीखंडे हे करतील असे धन्यवाद वाघ साहेब। आपण सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण करीत आहोत सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। जय भवानी। 2 दिवसापूर्वी आम्ही आमदारांसोबत नवापूरच्या आमदारांसोबत बैठक घेतली। आम्हाला अपेक्षित त्या जागा जिथे जिंकून येणाऱ्या जागा आहेत त्या आपण लढवल्या पाहिजेत ही अपेक्षा शिवसैनिकांची आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची होती। आम्ही आदरणीय आमदार साहेबांशी बोललो परंतु आमदार साहेबांना ज्या आम्ही जागा सांगायचं त्या व्यतिरिक्त वेगळ्या जागा सांगायच्या। उदाहरणार्थ आपण 8 नंबर मध्ये जर लढायची तयारी असेल तर ते म्हणजे तुम्ही 10 नंबर मध्ये जा, 4 नंबर मध्ये लढायचं असेल तर तुम्ही म्हणजे 6 नंबर मध्ये जा। म्हणजे एकंदरीत ते लोकही आपल्याला जवळ करतील असं एकंदरीत दिसत नाही। आज गोवाल पाडवी मला तर केशी पाडवी साहेब यांच्या बंगल्यावर संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली। त्या बैठकीत काय बोलायचं आहे ते बोललेलो आहे। आता त्यांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे। या जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक साहेब मला भेटले तिथं ते म्हणे मोठो भाऊ म्हणे आपण बोलूया म्हणे काही नाही म्हटलं आमच्या अपेक्षा नाही। एखाद्या काही वस्तू विकून जातात त्याला कसं आपण सांभाळायला फिरताय। मला एकच सांगायचंय घर सोडून गेलेल्या व्यक्तीला बाहेर किंमत नसते। मला तर आतापर्यंत बऱ्याचशा जणांनी मला आतापर्यंत परवाच्या मीटिंगला पण मी नाशिकला गेली तिथं सुद्धा मला शिवसेनेचे जे मेन आहे शिंदे गटाचे मेन आहे त्यांनी मला मागणी घातली की बुवा ताई तुम्ही आमच्याकडे या। म्हटलं मी घर सोडून जात नाही। घर सोडून जाणाऱ्या व्यक्तीला मान नसतो आणि बरेचशा लोकांनी आता फार राजकारण खराब चालू आहे पण आपलं जरी संघटन छोटं असलं शिवाजी महाराजांचे जरी 13 डोळ्याचं मठ होतं की छोटंसं जरी त्यांचं वाटत आज त्यांच्या पुढे गण मोठा पर्वत होता पण सैन्य त्यांच्याकडे कमी असल्याने मग त्यांनी ते लढा दिला। तशा पद्धतीने आपण मला असं वाटतं कारण आपण मिटिंग घेण्याचं नियोजन एकच आहे की आपण एकत्र करून आपण काय करू शकणार काय नाही करू शकणार या संदर्भातच आपली मिटिंग घेतली जाणे। कारण आपली जरी संख्या कमी असली पण आपले सगळ्यांचे पाठबळ महत्वाचे आहे। सगळ्यांचे पाठबळ जरी महत्वाचे असले तर येणारी निवडणुका कोणतीही असो माझ्या हेतूने पक्ष कुठलाही काही देत नाही। आपल्याला स्वतःच करावं लागतं आणि स्वतःच राबावं लागतं। म्हणून कुठल्याही इकडे तिकडे जाण्यामध्ये काही मजा नाही। आता ते जात असतील त्याचा मी काही विरोध नाही करू शकत। साहेबांचे नगरपालिका लागेले जिल्हा परिषद को काही 3 महिना आज चांगलं करा काँग्रेस वालाची संख्या बैठकली तिथे नाही चिरोज निवडेल होता चिरोज त्याची आपले काही हात नाही करा होता त्यातलं टेटच शिंदे गटवाला ठेवतात। खरं मुद्दा म्हणजे जावानच नाही होत पण वरिष्ठाचे मानतीसनी वरचे 3 भाऊ वणकी जोड्याचे म्हणून त्या जागे जायची आज आपण 2 गोष्टी करूया पण कोण राहो नको राहो आपण आपला उमेदवार देवाना काय होईल तर तो नंतर देवा। नगरपालिका सुद्धा नगरसेवक देवाना नगर तालुकाना हा गटनी तयारी उद्धव बाळासाहेब ठाकरेला वजे ठीक करी टाकेल ती युक्तीमा काही जो कोण काय करी आणि कोण काय नाही करी असे प्रयत्न उमेदवारी आहे। गरणी पाहिजे भावाला गटमा कोरडा गटमा दिलायो आणि शिंदेचे राणा जिल्हा प्रमुखनी सगळे बाळासाहेब ठाकरेला तालुका प्रमुख उभा राहावी तयारी करावी। तुम्हाला फक्त आशीर्वाद पाहिजे आणि परत मीटिंगला मेळावा शहरात प्रत्येक तालुक्याने व्हायला पाहिजे वार्डात व्हायला पाहिजे ग्रामीण भागात सुद्धा मेळावा व्हायला पाहिजे। आपली कथा वातावरण चांगलं आहे पण आपल्या लोकांकडे पोहोचत नाही। आपल्याकडे सामूहिक अपुरी साहित्य
कार्यकर्ता पुरा काय आता अपेक्षापर्यंत पोहोचत नाही. कार्यकर्त्याने भरीव करण करता आता बराचदा मी 1996 म्हणा नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहा विरोधी पक्षाची भूमिका विरोधी पक्षांनी केली पाहिजे. एकही आंदोलन विरोधी पक्षांनी आजपर्यंत उभं केलेलं नाही. एकाही कार्यक्रमांमध्ये कुठल्याही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले नाही. परंतु पंडित तात्या आपल्या मागे नेहमी धावून येतात. अनेक आंदोलनं त्यांनी उभी केली. नंदुरबार शहरामध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांच्या गटारींच्या त्यांनी सातत्याने सप्ताह केला. माणसाला एक दिवसाचे आंदोलन हे जड पडतं. एक दिवसामध्ये आंदोलन करणं म्हणजे अवघड असतं. परंतु सातत्याने 7 दिवस आंदोलन चालवणं हे हसी खेळ नाहीये. मी सातत्याने त्यांच्या बरोबर प्रत्येक आंदोलनाच्या ठिकाणी राहायचो. त्या ठिकाणीच्या महिलांच्या त्या ठिकाणची नागरिकांच्या सगळ्या समस्या जाणून घेणं व नगरपालिकेच्या पाठीशी उभं त्यांच्या अधिकाऱ्यांची भांडणं करून ते कामं करायला लावणारे असे आपल्या जिल्हा प्रमुख लाभलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण नंदुरबार नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती जोमाने लढू. आज यांच्याजवळ धनदांड्या लोकांकडे भरपूर काळा बाजाराचा पैसा आहे. नरेंद्र मोदींचे एक वक्तव्य होतं. एक प्रत्येक ठिकाणी ते म्हणायचे का मैं पैसा खाऊंगा नहीं और किसी को खाने दूंगा नहीं. परंतु आज तुम्ही टीव्ही चॅनलवर पाहत असाल 5 पवारने 1800 कोटीची जमीन फक्त 300 कोटीला घेतली. मग पैसा खाऊंगा नहीं और खाने दूंगा नहीं हे कुठलं तंतु आहे. अजित पवारांना तात्काळ त्यांच्या पदाचा राजीनामा दिला गेला. आमचे संपर्क प्रमुख व उपनेते त्यांनी मला जो आशीर्वाद दिलेला आहे काम कर भाऊ, मी 100% या नंदुरबार मध्ये शिवसेना काय आहे मी सर्वांना पहिले नतमस्तक होतो. मला ती दिली आहे तुमच्या आभारी. पण माझ्या पाठीशी मी ज्या मोठे इथं जे नंदुरबार मध्ये जे दोघं राजकीय आहेत चंद्रकांत रघुवंशी साहेब भैया साहेब तसेच आमदार यांच्या समोर लढणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण तुम्ही माझ्या बरोबर आलेत ना तर मी यांना नाही घाम बोलल्याशिवाय राहणार नाही. तर मी ठाकरे परिवारच्या नाही. तसेच नंदुरबार नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांनी असे विचार केला असेल ठाकरे परिवार संपला त्यांनी पहिले विसरून जावं. ठाकरे परिवार आहे राहणार आणि कायमस्वरूपी तुमच्या विरोधात लढणार. आणि कोणी काही सांगितलं राजकारणाचा टाइम आहे ऐकून घ्या. पहिले मी तुम्हाला एक सर्व आजी माझी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगतो पंडित भाऊ तिथे गेले इथे गेले पहिले मनामधून काढून घ्यायचं. प्रत्येक विषय आपण आता मी जिल्हा प्रमुख झालो असे नाही, आपण सर्व जिल्हा प्रमुख आहोत. प्रत्येक निर्णय आपण सर्व मिळून घेणार आहोत. मी एकटा निर्णय घेणार नाही. अण्णा आहेत, भाऊ आहेत, रमेश पाटील आहेत, गोटू भाऊ आहेत. नंदुरबार नवापूरचा जो भी निर्णय असेल तो आपण बसून घेऊ. आणि माझ्याकडनं काही चुकी झाली असेल आतापर्यंत काय झाले असेल मी माफी मागतो. आणि पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी 100% पार पाडेल एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.